गेली 10 वर्ष झालं शेती करतोय आणि शेती करत असताना प्रामुख्याने आमच्या या ठिकाणी भात शेती ही जास्त प्रमाणात केली जाते। तरीसुद्धा 4 महिन्यानंतर भात शेती संपली की मग आम्ही बागायती पिकं घेत असतो। तर भेंडी, साधारणपणे मिरची अशा या प्रकारची आम्ही पिकं घेत असतो। ही पिकं घेत असताना प्रामुख्याने आम्हाला जी अडचण जाणवली ती म्हणजे जास्त पाणी वापरामुळं भात शेती असल्यामुळं आमच्या जमिनी ह्या अतिशय क्षारपड झालेल्या आहेत आणि अशा जमिनीमुळं मुळांची चांगली वाढ होण्यासाठी युनिव्हर्सल बायोकॉन कंपनीची गेले 10 वर्ष आम्ही औषधं वापरतोय, खते वापरतोय, सूक्ष्म अन्नद्रव्य वापरतोय। त्याचा भरपूर फायदा आम्हाला या ठिकाणी झालेला आहे। फायदा असा झालेला आहे की जास्त पाणी वापरल्यामुळं भात शेतीला पाणी जास्त लागतं। अति पावसाचं प्रमाण असल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा निचरा जमिनीतून होत नाही आणि निचरा न झाल्यामुळं मुळांची जी शेतामध्ये पाणी साठून राहिल्यामुळं मुळांची जी प्रतिकारशक्ती आहे ती कमी होते। मुळं पाणी शोषून घेण्याची कार्यक्षमता वाढत नाही। तर तेच जर ह्युमिकॉन आणि बायोसॉल वापरलं आम्ही सातत्याने, त्याच्यामुळं मुळांची कॅपॅसिटी चांगली वाढली आणि तसंच पानांसाठी, फुटीसाठी ॲमिनो ॲसिड आणि प्रोटीन प्लस फ्लोरिन म्हणून जे वापरलं फ्लॉवरिंगसाठी, त्यांनी फुलं जास्त आल्यामुळं भेंडीचं उत्पन्न अतिशय चांगल्या प्रकारे आलेलं आहे आणि सरासरी 20 गुंठ्यामध्ये 250 किलो भेंडी ही इतकं उत्पन्न आम्ही घेतलेलं आहे। ही जी बायोलॉजिकल खतं आहेत ही माझ्या मते अतिशय उपयुक्त आहेत। शेतीचं जे रासायनिक खतांचा वापर करून शेतीचा पोत जो कमी होतो तर तो पोत सुधारण्यासाठी आणि शेतीची फर्टिलिटी म्हणजे कार्यक्षमता, सुपीकता टिकवण्यासाठी ही खतं अतिशय उपयुक्त आहेत। शाश्वत शेतीची, पर्यावरण मैत्रीची हमी युनिव्हर्सल बायोकॉनची।